टक्के बरसणार आहे। स्कायमेटने मान्सून बाबत अंदाज जाहीर केलाय। स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होईल। पश्चिम घाटात प्रामुख्याने केरळ, कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल। जून महिन्यात सरासरीच्या 96% म्हणजे सामान्य पाऊस राहू शकतो। या महिन्यात 165.3 मिलीमीटर पावसाची नोंद होईल असा अंदाज आता वर्तवण्यात आलेला आहे। यानंतर देशासह राज्यभरातील इतरही महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा आढावा घेऊया झटपट 100 मधून। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील मुरुम येणेगूर परिसरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय। तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे। अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली असून वादळी वाऱ्यांमुळे आंबा, द्राक्ष, केळी या फळपिकांसह काढून टाकलेला कडबा भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। उन्हाळी पिके, आंबा, फळबाग आणि काढून ठेवलेल्या हळदीचं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीटही झाली आहे। सोलापुरात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती। गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहराचा तापमानाचा 40 पार गेलेला होता। दरम्यान या पावसामुळे सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळालाय। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। अवकाळी पावसाचा पालेभाज्यांना मोठा फटका बसलाय। बाजारात आवक घटल्याने पालेभाज्यांचे दर कडाडलेत। कोथिंबीर 30 रुपये, मेथी 40 रुपये तर पालक 20 रुपये जुडी विकली जाते। अवकाळी पाऊस आणि तापमानाच्या पार्श्वभूमीवर पालेभाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। फी न भरल्याने 11वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा प्रकार भंडाऱ्यात घडलाय। जिल्हा परिषद जकातदार शाळेत हा प्रकार घडलेला आहे। 36 विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागलंय। प्रकरण कळताच शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी मुख्याध्यापक हटवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। धाराशिवच्या आठवडे बाजारात परिसरात असुविधांमुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। धान्य विक्रीच्या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय। धाराशिवमध्ये अद्यापही सुस्थितीतील भाजी मंडई नाहीये। पाण्याची सोय देखील उपलब्ध नसल्याने व्यापारी आणि ग्राहक हैराण झाले आहेत। पनवेल परिसरातील वडघर कारंजाडे ग्रामपंचायतीमधील फणसवाडी येथे एक आदिवासी वाडी आहे। या वाडीतून सिडकोचा रस्ता जातो। आमचा या रस्त्याला विरोध नसून आम्हाला कुठेतरी पुनर्वसन करण्याची मागणी आदिवासी नागरिकांनी केली आहे। तसंच सिडको याकडे दुर्लक्ष करत असून आमच्या घरावर कारवाई करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे। पुण्यातल्या धनकवाडीत परिसरात भर उन्हाळ्यात पाण्याची नासाडी करताना एक इसम दिसतोय। दररोज गाड्या धुत असून घराच्या अंगणात पाणी वाया घालवणं चालू आहे। अशा लोकांमुळे पाणी टंचाई होत असल्याचं तिथल्या नागरिकांनी आरोप केलाय। बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद जाधवांनी ताटकळत ठेवल्याच्या रागातून ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय। अखेर जिल्हाधिकाऱ्यांना बाहेर येऊन त्यांच्या निवेदनाचा स्वीकार करावा लागला। चिखली तालुक्यातील भडगावात बौद्ध समाज बांधवांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आले होते। कल्याण पूर्वेतील शक्तिधाम रुग्णालयात गर्भपात आणि कुटुंब नियोजन ऑपरेशनसाठी गेलेल्या शांती मौर्य नावाच्या महिलेचा मृत्यू झालाय। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। याबाबत काँग्रेस ठाकरे गटासह सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। रुग्णालयावर आणि कारवाईची मागणी होते। मावळच्या वडगावमधील महालक्ष्मी फर्निचरच्या शेजारी असलेल्या भंगारच्या दुकानाला मोठ्या प्रमाणात आग लागली असून या आगीत भंगारच्या दुकानातील सर्व फर्निचर जळून खाक झालंय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून 1 तासात ही आग आटोक्यात आणली।
कोपरगाव नगर परिषदेच्या कचरा डेपोला अचानक आग लागली आहे। आगीनं क्षणात रौद्र रूप धारण केल्यानं परिसरात धुराचे लोट पसरल्याचं पाहायला मिळालं। उष्ण वातावरणामुळे आग क्षणात पसरली असल्याचं सांगितलं जातं। या प्रकरणी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। वर्ध्याच्या पुलगावात आग लागून लाकडाची 3 दुकानं जळून खाक झाली आहेत, तर नायब तहसील कार्यालय थोडक्यात बचावलंय। आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल 3 तास लागलेत। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। उधारीवरून वाद होऊन कुणीतरी आग लावल्याची घटनास्थळी चर्चा होती। उरळी कांचन इथे रात्री कचरा डेपोला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे। अग्निशमन दलाची 5 वाहनं आणि काही वॉटर टँकरद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय, मात्र अजूनही आग धुमसतीये। शिवाय या आगीमुळे नागरिकांना धुराचा वासाचा त्रास सहन करावा लागतोय। अकोला राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। यात कार पूर्णपणे जळून खाक झाली। कार अमरावतीकडे जात असताना अचानक धूर निघत असल्याचं वाहन चालकांच्या लक्षात आलं। कारच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग लागल्याचं समजतंय। धुळे शहरातील 40गाव रोड परिसरात भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवलंय। दरम्यान आग कशामुळे लागली होती याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अकोल्यात खुल्या मैदानात असलेल्या गवत आणि झाडाझुडपांना मोठी आग लागली आहे। डाबकी रोड पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं। याची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर त्यांनी आग विझवली आहे। तर आता बातमी समोर येते पुण्यातून। वारजेमध्ये मध्यरात्री एका घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय आणि त्यात दोघांचा होरपळून मृत्यू झालाय। वारजे माळवाडी परिसरात मध्यरात्री ही घटना घडली आहे। अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली, मात्र दोघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। अधिक तपास वारजे पोलीस आता या घटनेसंदर्भात करतायत। यानंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा झटपट 100 मधून। पुण्यात पुन्हा एका 27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांनी लैंगिक अत्याचार केलाय। पीडित महिला ही भूतानची असून 2020 पासून पुण्यात वास्तव्यास होती। महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडे याच्यासह त्याच्या मित्रांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। सोलापुरात स्कूल बसमधून पडल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। अनुराग तिपण्णा राठोड असं मृत मुलाचं नाव आहे। अनुरागच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केलाय। स्कूल बसमधील वाहकाने काळजी न घेतल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय। नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात भर दिवसा टोळक्याकडून युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। कोयता आणि चॉपरनं युवकावर हल्ला केलाय। हल्ल्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय। धुळ्यातील कृषी मंडळ अधिकाऱ्याला लुटणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळलेल्या आहेत। धुळे मध्यवर्ती बस स्थानकाजवळ कृषी मंडळ अधिकाऱ्याला एकाच टोळीनं लुटलं होतं। या टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात आली असून चोरीला गेलेला 21,000चा मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी जप्त केलाय। कांदिवलीत इमारतीचा स्लॅब कोसळून 3 जण जखमी झालेत। कांदिवली पश्चिमेकडील मजेठिया नगर या 4 मजली इमारतीचा स्लॅब कोसळलाय। जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। इमारत अत्यंत जीर्ण झाल्यामुळे दुरुस्तीचं काम सुरू असताना स्लॅब कोसळून अपघात झाला। चंद्रपुरात मद्य परवाने मंजूर करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास आता लाचलुचपत प्रतिबंधित विभागाने सुरू केलाय। एसीबीचे आयुक्त संदीप दिवाणी यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। कर्जत तालुक्यातील नांदगाव खांडस ओलमण भागात रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत मातीची तस्करी केली जात होती। ही मातीची तस्करी उघडकीस आणून कर्जतच्या तहसीलदारांनी माफियांवर कारवाई केली आहे। या कारवाईत मातीने भरलेले आणि रिकामे ट्रक जप्त करण्यात आले आहेत।
यवतमाळच्या दिग्रस शहरापासून काही अंतरावर असलेल्या दत्तापूर जंगल शिवारात 30 ते 35 वयोगटातील स्त्री आणि पुरुषाचा मृतदेह आढळलाय। मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यानं अद्याप ओळख पटू शकलेली नाहीये। याविषयी पोलीस अधिक तपास करतायत। सांगलवाडीच्या महालक्ष्मी मंदिर यात्रेनिमित्त मानाची बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती। या बैलगाडी शर्यतीमध्ये सांगोलाच्या राजा आणि हरिपूरच्या गजाने मैदान मारले। तब्बल 1.25 लाखाचं बक्षीस आणि शील्ड बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय। जयंत पाटील यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण करण्यात आले। आता एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय। मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी आल्याची शक्यता आहे। या संदर्भात संदीप देशपांडेंनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। राज ठाकरे हिंदू विरोधी आहेत, त्यांनी माफी मागावी, मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द व्हावी अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेनेनं केली आहे। तर भैया आमच्या पक्षांची मान्यता रद्द करा म्हणत असतील तर त्यांना मुंबईत राहू द्यायचं की नाही याचा विचार करू अशी भूमिका संदीप देशपांडेंनी जाहीर केली होती। त्यातूनच धमकी आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। हाँ शिवी कशाला देताय? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला, तू दिली की नाही दिलीस? तू दिली ऍड्रेस दे। तुला ना मारायचं कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी। ए, तुझी अवकात आहे का रे भैया? हा हा भैया हा, कोणाला तू म्हणतो फोन ना? चल तुला हा. पत्ता दे, उद्या येतो, तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा आणि तिथे हा तिकडेच येतो ना मी। कसा तुला ये ना, मी येऊन माझ्या घरी समोर येतोस, भेटतो। ये हा चल बघू हा, तुझी येतो, हिंमत येतो। किती येते। हा ठीक आहे, येतो। हा ये। हा हे बघ तू हिंमत। बघ हिंमत, येतो। कधी यायचं ते सांग। ए जा रे भैया। ए चल. यार, भैया सीट आणून निवडून आणून दाखव। यानंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा झटपट 100 मधून। मागील काही दिवसात माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अडचण होतीये। अशातच पक्षाच्या बैठकीला उशिरा पोहोचलेल्या कृषी मंत्र्यांना अजित पवारांनी चांगलंच सुनावलंय। पक्षाची अडचण होईल अशी वक्तव्य टाळा, तसंच बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही अशा शब्दात पवारांनी खडे बोल सुनावलेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली आहे। पोपट घनवट कुटुंबावर जमीन बळकावल्याचा आरोप दमानियांनी केलाय। घनवट यांच्या कुटुंबातील लोकांकडे किती जमीन आहे या प्रकरणी एसआयटी स्थापन केल्यानंतर अनेक गोष्टी बाहेर येतील असं दमानियांनी म्हटलंय। चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलंय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार ठाकरेंनी सोडल्याचा पुनरुच्चार बावनकुळेंकडून करण्यात आलाय। मनपा निवडणुकीसाठी त्यांनी वक्फ बोर्ड बिलाला विरोध केला याची आठवण करत बावनकुळेंनी ठाकरेंवर निशाणा साधला। रायगड जिल्ह्यातील विकास कामांच्या संदर्भातील बैठकीला मंत्री भरत गोगावलेंनी दांडी मारली आहे। विविध विकास कामं आणि रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीला आदिती तटकरे आणि सुनील तटकरे उपस्थित होते, मात्र या बैठकीला मंत्री भरत गोगावले अनुपस्थित राहिले। खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। निवडणुकीच्या वेळी आम्ही सांगत होतो ते होणार नाही, पण त्यावेळी कोणाला आमच्यावर विश्वास बसला नाही असा घणाघात सुळेंनी केलाय। लाडकी बहीण योजना, पीक विमा, शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नाहीत, सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढलेत, यावरून सुळेंनी सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली। खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे ठाण्यात अस्तित्व नाही आणि त्यांनी ठाण्याची विधानसभा जागा भाजपच्या मदतीने जिंकली आहे अशा गंभीर शब्दात शिंदे यांच्या पक्षावर संजय राऊतांनी निशाणा साधलाय। घरकुल योजनेसंदर्भात राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे। प्रत्येक घरकुलांसाठी शासनाकडून 5 ब्रास वाळू मोफत देणार येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं स्वयंपाकाच्या गॅस दरवाढीवरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे। या प्रकरणी त्यांनी गॅस दरवाढी संदर्भात मोदी सरकारचं एक कथित खुलं पत्र सोशल मीडियावर शेअर करत भाव बढेंगे तो ही हम बचेंगे असं म्हटलंय। गुणरत्न सदावर्ते म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असा टोला एकनाथ शिंदेंनी गुणरत्न सदावर्तेंना लगावलाय। ते काय म्हणतील त्याला काय, तो काय विद्वान माणूस आहे,
त्याच्याविषयी माझं बोलणं माझ्यासारख्या छोट्या माणसाचं काम नाही असं देखील खडसे म्हणाले. खडसेंनी महाजनांची माफी मागावी असं वक्तव्य सदावर्तेंनी केलं होतं. विलासराव जगतापांना आमदार गोपीचंद पडळकरांनी त्याच व्यासपीठावर प्रत्युत्तर दिले. नारायण राणे, अर्णव गोस्वामी केतकी चितळेच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करत त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेलं होतं असा सवाल पडळकरांनी विचारलाय. एका बाजूनेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसलं पाहिजे असा टोला त्यांनी जगतापांना लगावलाय. कोकणातील काँग्रेस नेते सहदेव बेटकरांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. या पक्षप्रवेशादरम्यान खासदार संजय राऊतांची तुफान टोलेबाजी पाहायला मिळाली आहे. उद्धव ठाकरे हे श्रीकृष्ण आहेत, ते कोकणात पाय ठेवताच गद्दार उरणार नाहीत असा घणाघात संजय राऊतांनी केलाय. दरम्यान लवकरच उद्धव ठाकरे कोकणाचा दौरा करणार आहेत. कोकणात एक पाऊल टाकणार नाही तर कोकण पुन्हा पादाक्रांत करणार विरोधकांना असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव क्रिकेटनंतर आता राजकारणाचं मैदान गाजवणार आहे. केदारनं भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. बंजारा समाजाची काशी पोहरादेवीतील राज्य शासनाने नंगारा भवन सारखी अनेक कामं पूर्ण केली आहेत. तिथली उर्वरित कामंही लवकरच पूर्ण होतील आणि निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. पोहरादेवीतील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हजेरी लावली. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर युक्तिवाद केलाय. यावेळी हायकोर्टाच्या अधिपत्याखाली समिती नेमण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली. पुढील सुनावणी 27 एप्रिल रोजी होणार आहे. कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणी आमदार मुरजी पटेल यांना खार पोलिसांनी समन्स पाठवले. मुरजी पटेल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे खार पोलिसांनी आदेश दिलेत. तर कुणाल कामराला आम्ही जबाब विचारू अशा कितीही नोटीस आल्या तरी घाबरत नाही असं मुरजी पटेल यांनी म्हटलंय. दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे वकील निलेश ओझा यांच्या विरोधात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. निलेश ओझा यांनी केलेलं आरोप निंदनीय आणि अवमानकारक असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय. या प्रकरणाची सुनावणी 29 एप्रिलला होणार आहे. पुण्यात सिम्बॉयसिस कॉलेजच्या नावाने अनेक विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा घालण्यात आलाय. कागदपत्रांसह 5 लाख आणि नंतर 15 लाख भरल्यानंतर मॅनेजमेंट कोट्यातून सिम्बॉयसिसमध्ये प्रवेश मिळेल अशी जाहिरात करून विद्यार्थ्यांची लूट करण्यात आली आहे. दरम्यान 3 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिर्डी पोलिसांनी 72 भिक्षेकरांना ताब्यात घेऊन त्यांना श्रीगोंदा इथल्या विसापूर बेगर होममध्ये ठेवलंय. पण यापैकी 10 जणांना त्रास होऊ लागल्यानं त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यातल्या 4 भिक्षेकरूंचा मृत्यू झाला. माहेरी आलेल्या आईनं जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केलाय. या दोन्ही जुळ्या बाळांचा मृत्यू झालाय तर आईचा जीव वाचलाय. ही घटना पुणे जिल्ह्यातील हवेली येथील दत्तनगर परिसरात घडली आहे. प्रतिभा हेमंतकुमार मोहिते असं आत्महत्या करणाऱ्या आईचं नाव आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात आता पुणे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेत. रुग्णांच्या नातेवाईकाशिवाय इतर व्यक्तींना जमण्यास प्रतिबंध असेल. सोबतच रुग्णालय परिसरात कुठलाही वादग्रस्त मजकूर लावण्यास मनाई आहे. हा आदेश पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिका चालक यांच्यासाठी लागू नसेल. पुणे पोलिसांकडून दीनानाथ हॉस्पिटल परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. हॉस्पिटल परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांशिवाय इतरांना प्रतिबंध करण्यात आल्याशिवाय 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तीने एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.